राजन साळवी उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत। थोड्याच वेळामध्ये मातोश्री या निवासस्थानी ते उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती आहे। तर राजन साळवी काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण राजन साळवी हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगलेली होती आणि अशातच आता उद्धव ठाकरे यांची भेट ते घेणार असल्यानं नेमकी कशासाठी ही भेट आहे असा सवाल उपस्थित होतोय। जरी चर्चा रंगली असली तरी देखील आपण मातोश्री सोबत एकनिष्ठ आहोत, उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ आहोत असं काही दिवसांपूर्वी राजन साळवींनी स्पष्ट केलेलं होतं। पण आता ज्या पद्धतीने त्यांच्या गोटामध्ये हालचाली सुरू आहेत आणि ते उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत, त्याच्यामुळे नेमकी ही भेट कशासाठी आहे ते आपला निर्णय तर घेणार नाहीयेत ना, आणि त्या आधीची ही भेट तर नाहीये ना असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। राजन साळवी मातोश्रीवर गेलेले आहेत। यापूर्वी सुद्धा ते मातोश्रीवर आले होते निवडणुकीच्या पराभवाच्या नंतर। आदित्यजी ठाकरे यांची सभा राजापूरला लावत होतो, ती त्यांनी नाकारली। त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष दिलं नाही असं ते म्हणूच शकत नाही। उद्धव साहेबांची आदित्यजींची सभाला प्रायोरिटी रत्नागिरीपेक्षा आम्ही राजापूरला देत होतो, पण तरीसुद्धा निवडणुकीच्या कालावधीमध्ये जर वरिष्ठांनी किंवा कोणी लक्ष दिलं नसेल असं त्यांचं जर म्हणणं असेल तर ते कधी माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांना फोन करून बोलू शकत होते। त्यांनी बोलले असते, त्यांनी काय सांगितले असते, कैफियत मांडली असती तर ताबडतोब त्याच वेळेला पक्षप्रमुखांनी त्याची दखल घेतली असती गांभीर्याने। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।